Welcome to Easy English with Kadu Sirs. Dear learners, today's topic is most important, very important, because translate Marathi sentences into English with simple sentences. Dear students and learners, आपल्याला वाक्यरचना करत असताना दिलेल्या सेंटेन्सचं मराठीमध्ये वाक्यरचना जी असते ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ आणि जे इंग्रजीमधलं जे स्ट्रक्चर्स आहे, जे वाक्य संरचना आहे ते आपण समजून घेऊ. जसं आपण मराठीमध्ये बोलत असताना या ठिकाणी 8 सेंटेन्सेस घेतलेले आहेत प्रॉमिनंट. जसं मी शाळेत जातो, तो पत्र लिहितो, राम आंबा खातो, ती चित्र पाहते, मुले क्रिकेट खेळतात, सचिन गाणे म्हणतो, ते दररोज अभ्यास करतात, तू इंग्रजीत बोलतो. ओके, या सेंटेन्सेसमध्ये हे जे आहे मी, त्याला काय म्हणतो आपण, करता, बरोबर आहे मराठीमध्ये. आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात सब्जेक्ट. व्हॉट इज इट कॉल्ड? सब्जेक्ट. सब्जेक्टमध्ये काय असते जनरली? नाउन किंवा प्रोनाउन्स. नाउन म्हणजे काय? नेमिंग वर्ड इज कॉल्ड नाउन. प्रोनाउन म्हणजे नामाच्या ऐवजी जो शब्द वापरतो आपण. एका व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. फर्स्ट पर्सन आय, वी, सेकंड पर्सन यू, थर्ड पर्सन ही, सी, इट, प्लुरल, दे. ओके, तर ऍक्शन डुअर सब्जेक्ट. नंतर या ठिकाणी हे जे शब्द दिसतात मध्ये, शाळेत, पत्र, आंबा, चित्र, क्रिकेट, गाणे, नंतर दररोज, हे कॉम्प्लिमेंट, नंतर इंग्रजीत, हे जे पूर्ण जे आहेत याला म्हणतो आपण ऑब्जेक्ट. काय म्हणतो? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा अर्थ होतो कर्म. आणि शेवटी जातो, लिहितो, खातो, पाहते, खेळतात, म्हणतो, करतात, बोलतो, हे आहेत वर्ब. काय आहे? वर्ब. वर्ब म्हणजे ऍक्शन वर्ड, क्रिया करणारा, बरोबर आहे. जसं जातो, जाण्याची क्रिया, लिहितो, लिहिण्याची क्रिया, खातो, बरोबर आहे, खाण्याची क्रिया, पाहतो, पाहण्याची क्रिया, खेळतात, हे जे काही आहे. तर मराठीमध्ये स्ट्रक्चर कसे आहे? वर्ब हे शेवटी असते. यू रिमेंबर दॅट, नेहमी लक्षात ठेवायचं. जसं मराठीतले जे वाक्य असतात त्याचं जे वर्ब आहे ते शेवटी असते. हे वर्ब आहे. जातो, लिहितो, खातो. ओके, आपल्याला मराठीतले वाक्य इंग्रजीत कसे करायचे त्याच्यासाठी जी स्ट्रक्चर्स आहे, जी वाक्य रचना आहे ती कशी आहे हे समजून घेतलं आपण. ओके, याला सब्जेक्ट म्हणतो आपण, त्याला ऑब्जेक्ट, आणि हे वर्ब. आता आपल्याला काय मराठीतले जे वाक्य आहे ते इंग्रजीत कसे करायचे त्याच्यासाठी सब्जेक्ट, वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि फुल स्टॉप ही स्ट्रक्चर आहे. डिड यू अंडरस्टँड? काय स्ट्रक्चर आहे? सब्जेक्टच्या नंतर वर्ब. जसं मी शाळेत जातो म्हणजे मी जातो, तो पत्र लिहितो म्हणजे तो लिहितो, राम आंबा खातो, राम खातो, ती चित्र पाहते, ती पाहते, मुले क्रिकेट खेळतात, मुले खेळतात, सचिन गाणे म्हणतो, सचिन म्हणतो किंवा गातो, सचिन गाणे गातो, गातो. ठीक आहे. नंतर ते दररोज अभ्यास करतात, ते अभ्यास करतात, तू बोलतो. म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब, सब्जेक्ट प्लस वर्ब, सब्जेक्ट प्लस वर्ब, आणि नंतर कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट जे असते ते शेवटी असते. आणि ऑब्जेक्ट कसं ओळखायचं? दिलेल्या वाक्याला व्हॉट किंवा होम, काय किंवा कोणाला, असा प्रश्न विचारला असता काय निघते? ऑब्जेक्ट. तर स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलेलेच असेल. सब्जेक्ट नंतर वर्ब, सब्जेक्ट नंतर वर्ब. आणि दिलेले पूर्ण 8 जे सेंटेन्सेस आहेत ते आहेत कशाचे? सिंपल प्रेझेंट टेन्स. दिलेले जे वाक्य आहे ते कशाचे आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ओळखण्याची खूण जी आहे ती म्हणजे शेवटी त, ता, ती प्रत्यय लागतात. बघा, जातो, लिहितो, खातो, पाहते, खेळतात, त, ता, ती प्रत्यय लागतात. सिंपल प्रेझेंट टेन्स कसं आयडेंटिफाय करायचं की त्याच्यामध्ये त, ता, ती असे प्रत्यय लागतात.
यू रिमेंबर दॅट. ओके, इट्स अ युनिव्हर्सल लॉ म्हणेन मी. कळलं? तर ती प्रत्यय लागतात शेवटी. सो दुसरं वाक्य, मी आंघोळ करतो, आय बाथ. ओके, पाहुणे घरी येतात म्हणजे गेस्ट कम टू होम. आणि ज्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स असतो त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके, अंडरस्टँड? आता आपण सेंटेन्स करू. बघा सेंटेन्स कसं होतं. ओके, सो ती स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आली असेल, वाक्यरचना तुमच्या लक्षात आली असेल. बघा वाक्य, मी शाळेत जातो. स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट प्लस वर्ब, सब्जेक्ट प्लस वर्ब नंतर ऑब्जेक्ट. म्हणजे वाक्य कसे येतील बघा. मी शाळेत जातो, मी हा काय सब्जेक्ट आहे, करता आहे. जातो, गो, मी जातो कुठं? टू स्कूल. झालं वाक्य. मी शाळेत जातो, आय गो टू स्कूल. तो शाळेत जातो, ही गोज टू स्कूल. कारण ही सीट असली की थर्ड ES प्रत्यय लागतो. एवढं. तो पत्र लिहितो, तो, तोला शब्द कोणता आहे? ही. लिहिण्याला शब्द आहे राईट. ओके, त्याला यस प्रत्यय लागेल कारण थर्ड पर्सन आहे म्हणून आणि प्रेझेंट टेन्स आहे म्हणून. ही राईट्स अ लेटर, ही राईट्स अ लेटर. राम आंबा खातो, राम खातो. व्हॉट इज दॅट? खाण्याला शब्द कोणता? इट. राम इट अ मँगो, राम इट्स मँगो. राम आंबा खातो. इथं पण यस प्रत्यय लागला कारण रामसाठी ही शब्द वापरतो. ती चित्र पाहते, ती पाहते. नंतर तीला शब्द आहे सी, पाहण्याला शब्द आहे लुक. लुक घेऊ आपण. ओके, सी लुक अ पिक्चर. व्हॉट इज दॅट? सी लुक अ पिक्चर. मुले क्रिकेट खेळतात, मुले खेळतात. मुलेला शब्द बॉईज. प्ले क्रिकेट. ओके, मुले क्रिकेट खेळतात म्हणजे बॉईज प्ले क्रिकेट. सचिन गाणे गातो, सचिन गातो. सचिन, बरोबर आहे. सचिन नाव आहे म्हणून ही लागेल, म्हणून गाणे म्हणणारा शब्द आहे सिंग. सिंग, सॅंग, संग है ना. सचिन सिंग्स अ सॉन्ग. सचिन सिंग अ सॉन्ग. ते दररोज अभ्यास करतात. तेला शब्द दे. दे, अभ्यास करण्याला शब्द आहे स्टडी. दे स्टडी एव्हरीडे. एव्हरीडे. ओके, तू इंग्रजी बोलतो. तुला शब्द आहे यू. बोलण्याला शब्द आहे स्पीक किंवा टॉक. स्पीक, SPEAK. यू स्पीक इंग्लिश. डिड यू अंडरस्टँड? काय केलं आपण? सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब. आणि तुम्हाला काय दिसेल? हे फर्स्ट फॉर्म दिसेल वर्बचं बघा. V1 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 V1. आणि मराठीत कोणते प्रत्यय लागतात? त, ता, ती. बघा, यू रिमेंबर दॅट ऑल द टाइम्स. तर याच्यावरून तुम्ही एक नाही 1,00,000 वाक्य तयार करू शकता. इंग्रजीत तुम्ही स्वतः बोलू शकता. यू विल बी द आर्किटेक्चर्स ऑफ युअर ओन स्पीकिंग रिगार्डिंग दिस फॉर्म. आणि हेच वाक्य जर आपल्याला कन्वर्ट करायचे असतील पास्ट टेन्स मध्ये फक्त वर्ब. जसं मी शाळेत गेलो, आय वेंट टू स्कूल. नंतर मी, त्याने पत्र लिहिले, ही रोट लेटर. रामने आंबा खाल्ला, राम एट अ मँगो. ती चित्र पाहते, तिने चित्र पाहिले, सी लुक अ पिक्चर्स. मुले क्रिकेट खेळतात म्हणजे मुलांनी क्रिकेट खेळलं म्हणजे बॉईज प्लेड अ क्रिकेट. सचिन गाणे गातो, सचिन सॅंग. सिंगचं काय? पास्ट टेन्स सॅंग अ सॉन्ग. ते दररोज अभ्यास करतात. दे स्टडीड एव्हरीडे. तू इंग्रजीत बोलतो, यू स्पोक इन इंग्लिश. म्हणजे वर्ब मध्ये बदल करायचा. फक्त सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मध्ये नेव्हर चेंज. फ्युचर करायचं असेल तर मी शाळेत जाणार, आय विल गो टू स्कूल किंवा आय शॅल. तो पत्र लिहितो, ही विल राईट्स अ लेटर. राम आंबा खाणार, राम विल ईट अ मँगो.
ती चित्र पाहणार. सी विल लुक अ पिक्चर्स. मुले क्रिकेट खेळणार. बॉईज विल प्ले क्रिकेट. सचिन गाणे गाणार. सचिन विल सिंग ए सॉन्ग. ते दररोज अभ्यास करणार. दे विल स्टडी एव्हरी डे. तू इंग्रजीत बोलणार आणि यू विल स्पीक इन इंग्लिश. बघा सेंटेन्स कसं म्हणजे मराठीमध्ये इकडे तळता ती प्रत्यय लागतात, क्रियापद शेवटी असते. मराठीतलं वाक्य इंग्रजीत कसे कन्वर्ट? व्हेरी इझियर वे, व्हेरी सिम्पलेस्ट वे. ओके, यू फॉलो दिस ट्रिक्स and you will get a lot of benefits about the English speaking. I assure that. Okay, so this is all about today's lecture. You share, like and subscribe more and more to the students so that they will get the benefit of these lectures. Thank you so much.